मध्यंतरी असं झालं की एक मुलगी तिने एक परदेशातलं एक स्थळ निवडलं होतं, एक प्रोफाईल निवडलं होतं आणि तो मुलगा आणि ती यांच्यामध्ये बऱ्यापैकी व्हिडिओ कॉलवरनं बोलणं झालं. दोघंही एकमेकांना पसंत होते, पण तो साधारण काहीतरी एप्रिल वगैरे महिना होता आणि तो मुलगा असं म्हणला की मला डिसेंबरशिवाय भारतात येता येणं शक्य नाही आहे. तर तिला असं वाटलं की प्रत्यक्ष भेटल्याशिवाय आपण लग्नाला किंवा निर्णय घेतला असं म्हणायला नको आणि तिने आईला सांगितलं की मला तो मुलगा आवडला आहे, पण तो डिसेंबरमध्ये येणार आहे भारतामध्ये. तर मग आई म्हणली की आपण जाऊया का तिकडे परदेशामध्ये, की त्याला भेटूया आपण. तर मुलगी म्हणली की पण हो हरकत नाही, पण खर्चाचं काय ना. तर मग आई म्हणली की आपल्या म्हणजे आई आणि बाबांपैकी कोणीतरी एक जण आणि मुलगी असं आपण जाऊया, त्या मुलाला भेटूया तिथे, म्हणजे आपले महिने जे काही 5-6 महिने आहेत ते वाया जाणार नाहीत. आणि मग ते त्या मुलीची आई आणि मुलगी हे परदेशात गेले. अर्थातच आर्थिकदृष्ट्या त्यांना ते शक्यही होतं, पण तिथे त्या आईचा भाऊ राहत होता, त्यामुळे तिच्याकडे ते राहायला गेले आणि त्यांनी त्या मुलाला विचारलं की तू तिथे येशील का. तर तो म्हटला हो, देशातल्या देशात येणं मला शक्य आहे, भारतात अवघड आहे येणं. तर मग आई म्हणली की इथेही घर मोठं आहे, तर तू इकडेच काय येत नाहीस राहायला. तर तो मुलगाही हो म्हणला. तो मुलगा तिथे 2-3 दिवस राहायला आला आणि मग ते इतके सगळेजण घरामध्ये जेल झाले ना की मुलाचा स्वभाव कळला, त्याचं एकंदर सवयी कळल्या आणि मग पटकन त्या दोघांचं जे काही गप्पा होत्या त्याही झाल्या आणि लग्न ठरवूनच ती आई आणि मुलगी भारतामध्ये परत आले. तर मला असं वाटतं की याही गोष्टींचा विचार करायला हरकत नाही. जर तुमच्याकडे आर्थिक परिस्थिती असेल, तुम्हाला ते शक्य असेल, तर निश्चितपणाने हा एक विचार असू शकतो आणि तो नक्की अंगीकारावा असं वाटतं मला.